नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। सटाणा बागलाण तालुक्यातील अजमेर सौदाणे गावामध्ये बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना मोरखी वाटप। सटाणा तालुक्यातील अजमेर सौदाणे गावामध्ये जुन्या परंपरेप्रमाणे गावातील शेतकऱ्यांच्या बैलांना बैलपोळ्यानिमित्त मोरखी वाटप करण्यात आली। 2022 मध्ये शेल वाटप करण्यात आली होती। त्याचप्रमाणे 2024 मध्ये मोरखी वाटप करण्यात आली। बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या बैलांचा व शेतकऱ्यांचा आनंदाचा दिवस मानला जातो आणि हा दिवस अजमेर सौदाणे गावामध्ये अत्यंत आनंदात साजरा केला जातो। सायंकाळी अजमेर सौदाणे गावामध्ये आलेल्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा मारून गावच्या वेशीमध्ये प्रवेश करणाऱ्या बैल जोडीला मोरकी वाटप केली। गावामध्ये शेतकऱ्यांच्या बैलांच्या सजावटी बघण्यासाठी व गावातील घोडेस्वारांच्या घोड्यांची सजावट बघण्यासाठी अत्यंत गर्दी बघण्यास मिळते। गावच्या परंपरेनुसार मोरकी वाटप केल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना आनंद मिळतो, उत्साह मिळतो। गावची परंपरा जपण्याचा छोटासा एक प्रयत्न अजमेर सौदाणे गावच्या नागरिकांनी केला। अजमेर सौदाणे गावचे सरपंच श्री धनंजय आबा पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री रवींद्र पाटोळे, श्री दीपक शेवाळे, श्री अण्णा खंडूक आहिरे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व गावातील तरुण मंडळी या सगळ्यांच्या सहकार्याने अजमेर सौदाणे गावामध्ये बैलपोळा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला। अजमेर सौदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना मोरकी वाटप करण्यात आली। सटाणा प्रतिनिधी जितेंद्र बच्छाव। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।